दिल्लीच्या जंतर मंतरवर लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये झेंजी रस्त्यावर उतरली। ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत कॅनडा कॉर्नर इथून टॉर्च मार्च निघाला। शिक्षणाचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही वाचवण्यासाठी निघालेल्या मोर्चेकरांच्या हाती तिरंगा ध्वज होते। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी झेंजीनं केली। जंतर मंतरवरती आंदोलकांवरती जी दडपशाही झाली त्याच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थी रस्त्यांवरती उतरलेले आहेत। आमचं म्हणणं आहे की लोकशाही आहे, आंदोलनाने उभं राहिलेला देश आहे। या देशामध्ये ज्यांनी आंदोलन केलं नाही, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आंदोलन कधी केलेलं नाही, त्यांना आंदोलनापासून भीती वाटते आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी विद्यार्थी एकत्र येऊन करतोय। धर्मेंद्र प्रधान तुला राजीनामा द्यावाच लागणार आहे आणि जर लवकर दिला नाही तर लक्षात घे, ही जनता आता पेटून उठलेली आहे। आता जर तू राजीनामा दिला नाही तर मोदी आणि शाह तुमच्या पण खुर्चीपर्यंत आम्ही आल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही चेतावणी या सरकारला देतोय। नीट रद्द करायला पाहिजे, एनटीए स्क्रॅप करायला पाहिजे। विद्यार्थी आणि महिला युवतींवरती जो अत्याचार पोलिसांनी केलेला आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी जीव दिलेला आहे नीट परीक्षेच्या या सर्व घोटाळ्यामुळे, त्या सर्व पालकांना 1 कोटी रुपये त्या प्रत्येकाच्या पालकांना त्यांना भरपाई दिली पाहिजे। आणि या देशात नीट परीक्षेमध्ये ज्या पद्धतीने बदल करायला पाहिजे, जे विद्यार्थी योग संघटना म्हणतायत त्याप्रमाणे बदल व्हावा यासाठी। आणि नाशिककर दिल्लीच्या आंदोलनाच्या सोबत आहेत। आम्हाला दिल्लीला जाता येत नाही, परंतु आम्ही गल्लीमध्ये नाशिककर एकत्र येऊन या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करतायत। लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गाने हे आंदोलन होतंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली। यावेळी कामगार नेते डॉक्टर DL कराड, तानाजी जायभावे, राजू देसले, प्राजक्ता कापडणे, तल्ला शेख सहभागी झाले होते। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।